पहिल्यांदाच आली मला Instaवरून केकची ऑर्डर. तर माझ्या Instaला पण एक केकचे अकाउंट आहे आणि तिकडे मी कधी-कधी माझे केकचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसापूर्वी मला एक मेसेज आला, की "तुम्ही केक बनवता का? आणि मला एक केक पाहिजे होता, बनवून भेटेल का?" तर मी त्यांना हो म्हणून सांगितले. तर ते म्हणाले, "ठीक आहे, मला अर्धा किलोचा चॉकलेट केक बनवून द्या. मी संध्याकाळी 7 वाजता घ्यायला येतो." तर मी कस्टमरला विचारले, की "तुम्हाला केक कसा पाहिजे आहे? त्याचा फोटो शेअर करा आणि त्याच्यावरती नाव काय टाकायचे आहे ते पण मला सांगा." तर कस्टमर असे म्हटले, की केक जो आहे तो तुम्ही तुमच्या मर्जीने जसा बनवायचा आहे तसा बनवा आणि त्याच्यावरती नाव वगैरे काहीच टाकायची गरज नाही आणि पैसे किती होतील? तर मी त्यांना अर्धा किलो चॉकलेट केकचे ₹400 सांगितले आणि त्यांनी मला लगेच ₹400 पेड केले. काय होते, की कस्टमर ज्यावेळेस आपल्याला केकची डिझाइन सांगते, त्यावेळेस आपल्याला टेन्शन राहत नाही कसा बनवायचा. पण ज्यावेळेस कस्टमर ज्यावेळेस सांगते, की आपण तुम्ही तुमच्या मर्जीने केक बनवा, तर खूप टेन्शन येते, की नेमका केक बनवायचा कसा? तर मी या पद्धतीने त्यांना चॉकलेट डच केक तयार करून दिला आणि कस्टमर येऊन 7 वाजता घेऊन पण गेले आणि नंतर त्यांचा दुसऱ्या दिवशी रिप्लाय आला, की "मस्त झाला होता केक" म्हणून. तर मला तर हा केक आवडला. तुम्हाला कसा वाटला?